नमस्कार. पुणे प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महारणसंग्राम सीझन 2 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये नक्कीच ही स्पर्धा पोहोचली आहे. आजचा दिवस आपण पाहिला तर तिसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या तिसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा आपण पाहत असताना आजच्या तिसऱ्या दिवसातील नाईट मधील ही शेवटची मॅच, अगदी शेवटचा सामना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि तो शेवटचा सामना आपण पाहिला तर टीम प्रतीक दादा गणेश दादा 11 विरुद्ध अमर दादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन या दोन टीम्स मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या दोन टीम्स मध्ये नक्कीच मॅच मात्र पाहायला मिळते आहे. दोन्ही संघांकडे आपण पाहिलं तर तुल्यबळ नक्कीच दोन्ही संघ आहेत. अगदी एका समान ताकदीचे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात मात्र उतरत आहेत. टॉस जिंकलाय तो प्रतीक दादा गणेश दादा 11 संघानं, अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कर्णधार कॅप्टन प्रथमेश ओरसेनं घेतल्यानंतर टीम सज्ज होती. पहिला चेंडू, ओहो, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय सिद्धार्थ पाटोळेच्या बॅट मधून. अगदी डीप मिड विकेटला चेंडू, स्टँड ऑन डिलिव्हर. पहिल्या चेंडूवरती प्रहार होतोय, सुरुवात होतीये आणि ती सुरुवात होतीये षटकारानं 6 धावांची नक्की धावफलक पुढे जात आहे. धावफलकाला सुरुवात होतीये, श्री गणेशा झालाय तो षटकाराने. 6 धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर प्रथमेश, ओहो, कॅप्टन वरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा फायदा, डीप मिड ऑफ अगदी आपण पाहिलं 30 यार्ड वरती आहे आणि चेंडूला फेकून दिले आहे सरळ अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. फिल्डिंग टीमचा 12th मन या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तो मागे आपल्या नक्कीच समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहे. अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार आलाय. अर्थात कॅप्टन प्रथमेश ओरसे स्वतः गोलंदाजी मार्कवरती आहे, जबाबदारी घेतली आहे आपल्या खांद्यावरती. ओ, स्लोवर वन गती परिवर्तन आणि तितकाच नक्कीच आपण पाहतोय चेंडूला वळवण्याची एक मोठी कला या चेंडूवरती पाहिली. या गोलंदाजीमध्ये विशेषतः आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी आपण पाहिलं 10 हा आकडा आपल्याला पाहायला मिळाला तर लगेच आपल्याला आठवतो तो क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. अर्थात उद्या मला वाटतं सचिन तेंडुलकरांचा वाढदिवस आहे. ओहो, आणि तो वाढदिवस नक्कीच आपल्याला लक्षात राहील. 24 एप्रिल आणि उद्या म्हणजे आजच 24 एप्रिल सुरू झालेला आहे. आणि स्वतः अमरदादा खेडेकर एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, सातत्याने क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी कोणत्याही नक्कीच फायद्या तोट्याचा विचार न करता क्रिकेटसाठी मोठं योगदान ज्यांचं असतं ते अमरदादा खेडेकर. त्यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे. त्यांना सुद्धा जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा. अमरदादा आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. कारण एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटसाठी अगदी वेळ असेल, आर्थिक दृष्ट्या खर्च असेल, ते करण्याची तयारी सातत्यानं दर्शवणारं व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अमरदादा खेडेकर. त्यांचा स्वतः संघ आज खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थ पाटोळे संघाचं नेतृत्व करतोय, एक सिनियर प्लेअर आहे हॉकी टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची धुरा आहे आणि ती धुरा तो सक्षमपणे सांभाळताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये त्या ठिकाणी समाप्त झालाय आणि तो खेळ मात्र समाप्त होत असताना 12 धावा आहेत. सुरुवात चांगली केली आहे, सुरुवात निश्चितपणानं चांगली आहे आणि तो स्टार्ट नक्कीच चांगला असणं गरजेचं आहे आणि तो स्टार्ट इथे पाहायला मिळतोय टीम अमरदादा खेडेकर संघाकडून. बिनबाद 12, कोणत्याही विकेट अद्यापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ती सुरुवात आहे. तर मला वाटतं एक रिव्ह्यू सुद्धा त्या ठिकाणी घेतला गेलाय व्हाईट बॉलला घेऊन. तो रिव्ह्यू आहे. अर्थात तिसऱ्या पंचांकडे आता टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर जो मात्र त्या ठिकाणी केला जातो या व्हाईट बॉलसाठी. tenniscricket.in संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. tenniscricket.in च्या बद्दल सुद्धा आपण विनोद सर बोललो तर या क्रिकेटला एक मोठं ग्लॅमर देण्यामध्ये टेनिस क्रिकेटचा हा खेळ अधिक उंचावण्यामध्ये tenniscricket.inचं नक्कीच महत्वाचं आणि मोलाचं काम आहे आणि ते काम आपल्याला या PPL मध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगली टीम नाणेकर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं कामकाज. अगदी आपण पाहतोय चेंडू डिलिव्हर जो होतोय लाईनच्या बाहेर, मला वाटतं हा चेंडू आहे की नाही याचा आपण आढावा जो घेणार आहोत तिसऱ्या पंचांकडून. तो निर्णय अद्यापर्यंत त्या ठिकाणी जो पेंडिंग असेल, प्रतीक्षा असेल त्या निर्णयाची. पुणे प्रीमियर लीग 2026 रोहितजी लायगुडे
सुराजी पोकळे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं अनेक मान्यवरांचं विशेष असं मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी सातत्यानं लाभतं आणि ते लाभत असताना टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती अगदी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा एका बाजूने आपल्यापर्यंत येतोय. फेअर डिलिव्हरी, अगदी चांगला चेंडू, अचूक चेंडू हाताळला गोलंदाजाने आणि तो गोलंदाजाकडे चेंडू मात्र हाताळत असताना ओव्हरची समाप्ती होतीये. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होईल, सुरुवात होतीये आणि ती सुरुवात होत असताना अमित वाघमारेचं नक्कीच आपण कौतुक करूयात. मागील मॅच मध्ये त्यानं जे कमबॅक केलं होतं संघासाठी, निलेश वाघमारे 32 धावा देत मागडा गोलंदाज त्या ठिकाणी ठरला होता ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिल्या इनिंग दरम्यान, परंतु ती त्याची कमतरता पूर्णतः भरून काढली आणि ते झालेलं नुकसान भरून काढत असताना अमित वाघमारेने कमबॅक केलं होतं आपल्या गोलंदाजीने आणि तोच अमित वाघमारे पुन्हा एकदा कर्णधारानं विश्वास त्याच्यावरती सोपवलाय. ओ लोअर फुल टॉस चेंडू कुमार माने मैदानामध्ये खेळतोय. अगदी सिद्धार्थ पाटोळे आणि कुमार माने ही जोडी आपण पाहिली तर क्रिकेटमध्ये एक नामांकित जोडी आहे, कारण सातत्यानं सलामीला येणारे खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. मोठं क्रिकेट त्यांच्याकडून जे खेळलं गेलंय आणि ते क्रिकेट खेळत असताना आज जो अनुभव आहे तो अनुभव पाठीशी घेऊन मैदानामध्ये ते उतरलेत. सिद्धार्थ पाटोळे कडे एक मोठी क्षमता आहे, मोठमोठे फटके खेळण्याची ताकद आहे आणि ती ताकद तो आज आजमावतोय. ओ हो 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 हो, तीच ताकद आजमावतोय, परंतु चेंडूला फेकून दिलाय स्टँडच्या बाहेर. एक बिग बँग पॉवरफुल षटकार सिद्धार्थ पाटोळेच्या बॅट मधून येतोय. अगदी आपण पाहतोय सुरुवात षटकाराने केली आहे, तीच कायम दहाड आपल्याला पाहायला मिळते. अगदी पुन्हा एकदा आक्रमण केलंय अमित वाघमारेवरती, प्रहार केलाय, षटकार आलाय, षटकाराबरोबर धावफलक बदलतंय आणि टोटल 19 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. रात्रीचे 1 वाजलेत, जवळपास मला वाटतं 1:30 वाजत आलाय, तरी क्रिकेट प्रेमींची मोठी संख्या पीपीएलच्या या स्पर्धेसाठी स्टार स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि आपल्या नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजीतलं अस्त्र जे गोलंदाजानं बाहेर काढलाय. यॉर्करचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु त्या यॉर्कर वरती सुद्धा तितका चांगला फटका डीप कव्हरला खेळलाय सिद्धार्थ पाटोळेनं. 2 धावा या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या 2 धावा घेतल्या गेल्या त्यामध्ये आपण पाहतोय अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा जी मात्र पाहायला मिळाली. ओहो, या दरम्यान मोठा फटका खेळण्याची तयारी, अगदी बॅट स्पीड आपण पाहिला, बॅट फ्लो पाहिला तर तो मोठा आहे, परंतु तो मोठा बॅट फ्लो आपण पाहत असताना चेंडू अगदी शरीराचा वेध घेतोय. चेंडू जैसे ते आहे आणि फलंदाजाला रोखून ठेवले गेलाय. ओहो हो हो, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल आणि ओहो हो, झेल टिपलाय. सिद्धार्थ पाटोळेची इनिंग या दरम्यान थांबतेय. सिद्धार्थ पाटोळे बॅक टू द पव्हिलियन, डगआउटच्या दिशेने जातोय आणि पहिला धक्का बसतोय तो टीम अमरदादा खेडेकर संघाला. अजयनं अगदी चांगला झेल टिपलाय डीप मिड विकेट वरती. कौतुक करावं लागेल अजयच्या क्षेत्ररक्षणाचं, फिल्डिंगचं विशेष कौतुक करावं लागेल. ज्या फलंदाजानं सुरुवात केली, आक्रमकता दाखवली सुरुवातीच्या ओव्हर्स मध्ये, त्याच फलंदाजाला मात्र बाद केले गेलंय. अमितकडे यश निश्चितपणाने येत आहे. अमितनं खिंडार पाडलाय टीम अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाची विनोद सर आपण बॅटिंग पाहिली तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे, तगडी बॅटिंग लाईनअप आहे, कारण मागच्या पीपीएल मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला होता. कुमार माने अद्यापही मैदानावरती तग धरून आहे. विशाल सरकार दोन्ही फॉर्मॅट्स खेळणारा खेळाडू आहे. हाफ पिच क्रिकेट फॉर्मॅट असेल, फुल पिच क्रिकेट फॉर्मॅट असेल, त्यामध्ये नक्की सातत्याने एक चांगली कामगिरी करत आलेला हा खेळाडू आहे विशाल सरकार. मोठी जबाबदारी असेल. क्रमांक 2 वरती तो बॅटिंगसाठी येतो. शेवटचा अखेरचा चेंडू अमित वाघमारेचा कमबॅक केलंय. एक विकेट मिळवली संघासाठी असणारा अडसर त्यानं दूर केलाय आणि तो अडसर मात्र त्या ठिकाणी दूर करत असताना 1/21 अशी परिस्थिती पाहायला मिळते. विशाल सरकार आला बरोबर, चेंडूला आसमान दाखवतोय, गोलंदाजावरती आक्रमण करतोय. षटकार, चेंडू स्टँड ऑन डिलेवर, 6 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय शेवटच्या चेंडूवरती आणि निश्चितपणानं मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. तो प्रहार आपण पाहत असताना आकाशाच्या वेध चेंडूनं जरूर घेतले. स्टँड ऑन डिलेवर, अगदी प्रेक्षकगृहामध्ये चेंडूला पाठवले गेलाय विशाल सरकारकडून. विशाल सरकार आपण पाहिलं तर हडपसरच्या संघामध्ये सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. आपण त्याचा प्रत्येक मैदानावरती खेळ पाहिला तर तो बहारदार राहिलाय, कारण मोठी जबाबदारी त्यानं प्रत्येक वेळी जी स्वीकारली आहे आणि याही वेळी अगदी अमरदादा संघासाठी तो अति जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. आल्याबरोबर षटकार लगावलाय. 6 धावांबरोबर धाव फलकाची गती निश्चितपणाने त्यानं वाढवली आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर
शेवटच्या चेंडूवरती षटकाराबरोबर 27 धावा येतात. 2 ओव्हर्सचा समाप्तीचा अगदी आपण खेळ पाहिला तर रोहन पवारला गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलंय. बॅटिंग पॉवर प्ले मैदानामध्ये घेतला जातोय तो टीम अमरदादा खेडेकर संघाकडून, परंतु कमबॅक करावा लागेल. एक वेगळी रणनीती त्या ठिकाणी मात्र आखावी लागेल टीम प्रतीकदादा गणेशदादा 11 संघाला. प्रथमेश ओरसे अँड कंपनी आता मात्र वेगळी रणनीती त्या ठिकाणी आखते, कारण आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे रोहन पवार. त्याला मात्र गोलंदाजी मार्गवरती बोलावले गेले आहे. रोहन पवारनं आपण पाहिलं तर 2 अर्धशतकं मला वाटतं अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये झळकावली आहेत आणि त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. सर्वात महागडा खेळाडू आहे या PPL 2026 मध्ये. बॅटिंगनं त्यानं ते सिद्ध केलंय, गोलंदाजीवरती आता त्याला सिद्ध करावं लागेल. ओ हो हो, पहिल्या चेंडूवरती ऑफ ब्रेक टप्पा पडल्याबरोबर अगदी चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय कुमार माने. त्रिफळाबाद बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2, दुसरा धक्का, दुसरं खिंडार पडतंय टीम अमरदादा खेडकर संघासाठी. अगदी आघाडीचे सलामीचे आता दोन्ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालेत. सिद्धार्थ पाटोळे बाद झालाय, कुमार माने त्या ठिकाणी बाद होतोय आणि 2 आघाडीचे फलंदाज मात्र बाद होत असताना येणाऱ्या फलंदाजावरती आता निश्चितपणाने जबाबदारी वाढतीये. आकाश साठे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राइक एंडवर खेळण्यासाठी तो सज्ज होईल. पहिल्या चेंडूचा सामना करेल तो रोहन पवार कडून. पुणे प्रीमियर लीग 2026 राडा होणार पोरं नाही ऐकणार या स्लोगन वरती, या टॅगलाईन वरती ही स्पर्धा नक्कीच पुणे शहरामध्ये नामांकित गाजताना आपल्याला पाहायला मिळते. ओ हो हो, पहिला चेंडू आल्याबरोबर अगदी आडव्या बॅटनं डीप स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी आपण पाहिलं. ओ हो हो, शरीराचा वेग चेंडू घेत असताना पुढील चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची तयारी. ओ हो, कॅच ड्रॉप अगदी मोठी संधी जी मात्र फिल्डिंग टीम कडून जाताना आपल्याला पाहायला मिळते. गमावली आहे ती संधी क्षेत्ररक्षकाच्या झालेल्या चुकीमुळे. अगदी कॅच ड्रॉप झालाय. रोहन पवार पहिल्या अगदी चेंडूवरती विकेट त्यानं मिळवली. त्यानंतर पुढील चेंडू डॉट टाकला. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा यश संपादन करण्याची संधी, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि तिथून पुढे झालेलं नुकसान. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल होत आहे. मिड ऑफला आपण पाहिलं तर मिड ऑन आतमध्ये बोलावला गेलाय. मिड ऑफ आणि मिड ऑन आपण पाहिलं तर 30 यार्ड मध्ये स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट वरती पाहिलं तर फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. हो 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 हो, डी अगदी आपण पाहतोय शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि चौकार येतोय. 4 धावा. एक चांगला फटका, चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षणाचा मला वाटतं जरूर फायदा उठवलाय. ओहो, पुन्हा एकदा चेंडू हवेत. एक दमदार ताकदवार प्रहार. चेंडू अगदी आपण पाहिलं तर समालोचन कक्षाच्या दिशेने येतोय. स्टँड ऑन डिलेव्हर. पुन्हा एकदा एक लांबा कडा बिग हिट आणि षटकार. 38 धावा फलकावरती आहेत. रोहनवरती आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही चेंडू चांगले पाहायला मिळाले, चांगले हाताळले, चांगल्या प्रकारे चेंडू टाकले ते रोहन पवारने, परंतु विशाल सरकार आपली बॅटिंगची ताकद दाखवतोय, सिद्ध करतोय. एक चौकार एक षटकार त्याने खेळलाय. 13.41च्या सरासरीनं धावा अद्यापर्यंत बनवल्या गेल्यात त्या टीम अमरदादा खेडेकर संघाकडून, परंतु गणेशदादा आणि प्रतीकदादा 11 संघाला ओ हो 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 रणनीती आखावी लागेल. चांगला चेंडू कमबॅक केलंय ते गोलंदाजानं. शेवटचा चेंडू निश्चितपणानं डॉट स्वरूपाचा टाकत अगदी ओव्हरची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर 3चा खेळ त्या दरम्यान मात्र समाप्त होतोय आणि शेवटच्या अखेरच्या 2 चेंडूंचा दोन ओव्हरचा खेळ मैदानामध्ये जो शिल्लक असेल, अखेरचे 12 चेंडू मैदानावरती शिल्लक असतील आणि या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा आता बनवावे लागतील. कारण आपण पाहिलं विरुद्ध संघानं मागील एक मॅच पूर्वी 66 धावांचं आव्हान असताना ते मात्र अगदी लिलया सहज त्या ठिकाणी पूर्ण केलं. रोहन पवारच्या अर्धशतकाच्या जोरावरती त्या अर्धशतकाचा झंझावात याही मॅच मध्ये पाहायला मिळेल का? कारण 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये रोहनने झळकावली आहेत.
बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं तर संकेश मरगळे त्या ठिकाणी बोलवलं जात आहे. जबाबदारी खांद्यावरती सोपवली कॅप्टन प्रथमेश उर्सेन. आता डीप वरती फिल्डर्स त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर बोलवले जात आहेत. प्रथमेश उर्से आहे, निलेश वाघमारे, गौरव हेंद्रे, रोहन पवार अशी अगदी आपण पाहतोय स्टारकास्ट खेळाडूंची यादी आहे. तर विरुद्ध संघामध्ये सुद्धा तितकेच तगडे स्टारकास्ट खेळाडू आहेत. सिद्धार्थ पाटोळे, कुमार माने, अगदी आपण पाहतोय विशाल सरकार सारखा दिग्गज खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होतीये. ती सुरुवात होत असताना ओ हो 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 हा चेंडू टप्पा पडल्याबरोबर अगदी आतल्या दिशेनं वळण घेतोय. ऑफकट हा चेंडू आपण पाहतोय. ऑफकटर चेंडू तो दरम्यान डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि त्यानं सुरुवात होतीये ओव्हर नंबर 4. 3.1 चा खेळ पूर्ण होत असताना हा चेंडू आपण पाहतोय अगदी टप्पा पडल्याबरोबर शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा खरपूस समाच्या डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला मात्र फेकून दिलाय. षटकार येतोय. 44 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचताय. सांघिक अर्धशतकाच्या दिशेनं अगदी धावफलक आपण पाहिलं तर ते मात्र वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. ओ हो 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 यष्ट्यांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी यष्टीरक्षण चांगलं आहे. चेंडूला थांबवलं गेलंय आणि धावांना सुद्धा रोखलं जात आहे. ही चपळाई आहे यष्टीरक्षकाची आणि ती कमाल आपल्याला पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे दमदार कामगिरी होती. चेंडूला रोखलं जात आहे. 3.3 चा खेळ, 44 धावा फलकावरती आहेत. मैदानावरती शांतता अगदी आपण पाहतोय, पाहायला मिळतोय. 1 नव्हे, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. अगदी कमबॅक केलंय. अचूक टप्पा आणि फलंदाजाला रोखून ठेवलं जात आहे, जकडून ठेवलं जात आहे, थांबून ठेवलं जात आहे. ते गोलंदाजाकडवी संकेश मरगळे. ओहो हा चेंडू स्लोअर 1 सरळ बॅटने चेंडू खेळलाय. डीप लॉंग ऑफ वरती अगदी आपण पाहतोय फिल्डर तैनात आहे आणि क्षेत्ररक्षण मात्र तितकंच सुरेख आहे. हलक्या हाताने चेंडू फील्ड केलाय, तो थ्रो आणि चेंडू करत असताना एक धाव जेमतेम सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होतीये. त्या सिंगलच्या जोरावरती स्ट्राईक सुद्धा रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. सॅकिंग एंडवरती विशाल सरकार. ओ हा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅट मध्ये अगदी चेंडू येऊ शकत नाहीये. चेंडू मिडल ऑफ द बॅट त्या ठिकाणी निश्चितपणानं होऊ शकत नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूला रोखलाय, फील्ड केलाय, तोपर्यंत सिंगल येते. सिंगल बरोबर आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. ओव्हरची सुद्धा एका बाजूनं त्या ठिकाणी समाप्ती होतीये. अगदी 46 रन्स या ओव्हरमध्ये अगदी समाप्ती अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 46 धावा दोन्ही टीमसाठी आपण पाहिलं तर सामना महत्वपूर्ण आहे. विशेष अमरदादा खेडेकर संघासाठी हा सामना महत्वाचा असेल, कारण विजय संपादन केला तर थेट सुपर 8 मध्ये संघ प्रवेश करेल. प्रतीक दादा, गणेश दादा 11 संघ आपण पाहिलं तर सामन्यामध्ये 2 विजय त्या संघानं प्राप्त केलेले आहेत आणि आपलं संघातलं या स्पर्धेतलं स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सुपर 8 मध्ये तो क्वालिफाय झालाय. परंतु आपण पाहिलं तर अमरदादा खेडेकर व्यंकटेश्वर आणि अमरदादा खेडेकर या 2 संघांसाठी हा सामनाचा महत्वपूर्ण असणार आहे. सामना जिंकला अमरदादा खेडेकर संघानं तर तो थेट सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. कारण आपली बाजी पणाला लावावी लागेल, ताकद पणाला लावावी लागणार आहे. निलेश वाघमारेला गोलंदाजी मार्कवरती बोलवलं जातंय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकाचं षटक निलेशच्या हातामध्ये होतं, परंतु आता 5व्या क्रमांकाचं षटक दिलं गेलंय. ओहो पहिला चेंडू बॅट चिकट घेत चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय. तितक्याच क्विक पद्धतीनं, तितक्याच चपळाईनं क्षणार्धात चेंडूला थांबवलंय, रोखलंय आणि कोणत्याही धाव घेण्यापासून फलंदाजांना संधी दिली गेली नाहीये. ओ हो हो या दरम्यान इनसाइड आउटचा एक बहारदार फटका, चेंडू थेट डीप कव्हर स्टँड मध्ये पोहोचतोय. षटकार. एक लाजवाब क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. नजाकत नक्कीच पाहायला मिळाली या फटक्यामध्ये आणि तितकाच नक्कीच नेत्रदीपक फटका, सौंदर्यानं भरलेला तो फटका पाहायला मिळतोय. हे फटके आपण पाहिले तर विशेष लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जागेवरती उभं राहत डीप कव्हरला चेंडूला खेळला गेलाय आणि षटकार प्राप्त होतोय. 52 धावा सांघिक अर्धशतकी खेळी त्या ठिकाणी मात्र पूर्ण होतीये आणि ती सांघिक अर्धशतक पूर्ण होत असताना 52 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी लगावल्या गेल्यात.
ओहो, हा चेंडू हवेत खेळला गेलाय. फिल्डर असेल चेंडू खाली, डाऊन द बॉल. ओहो हो, या दरम्यान बॅलन्स थोडासा नक्कीच गेलाय आणि तो बॅलन्स जात असताना आपण पाहतोय अगदी बाउंड्री लाईनला पाय टच होतोय आणि तो बाउंड्री लाईनला पाय टच होत असताना षटकार येतोय. संधी होती परंतु ती क्षणार्धात दूर जाते झालेल्या चुकीमुळे आणि थोडीशी नाराजी क्षेत्ररक्षकानं स्वतःच्या या क्षेत्ररक्षणावरती व्यक्त केली आहे. 58 धावा होत आहेत. नाईट क्रिकेटचा हा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि नाईट क्रिकेटमध्ये अगदी नाईट क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवत असताना फ्लड लाईट्स मध्ये विशेष स्पर्धा पाहायला मिळते. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, टर्फ विकेट आहे आणि ही नक्कीच संधी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली गेली आहे. आमचे मित्र रोहितजी लायगुडे, पुणे प्रीमियर लीग चे मुख्य सर्वेसर्वा, मुख्य आयोजक स्वराजी पोकळे यांचं सुद्धा विशेष सहकार्य आणि महत्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये राहते. हो हो, चेंडूला हवेत अगदी आपण पाहतोय फेकून दिलं जात आहे स्टँडच्या बाहेर. हवेत चेंडू खेळल्यानंतर अगदी गगनाला भिडणारा चेंडू, आकाशाला गवसणी घालणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. 64 धावा, धावांची गती वाढली आहे. आपण पाहतोय मागील मॅच मध्ये 66 धावा त्या ठिकाणी आपण पाहिल्या बनवल्या होत्या या संघाच्या विरुद्ध त्या, परंतु आता तीच कामगिरी, तोच धावफलक बनवण्याची तयारी, त्या आकड्याकडे स्कोरबोर्ड जात आहे. ओहो हो, बॅकफुट वरती आहे, मत फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या दिशेनं फटका फसतोय परंतु ओव्हरची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होते. ओव्हरची समाप्ती होते. 5 षटकांचा खेळ त्या ठिकाणी पूर्ण होतोय. 64 धावा धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. 65 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान घेऊन पुन्हा एकदा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. टीम प्रतीक दादा, गणेश दादा 11, कारण संघासाठी नक्कीच सामना महत्वपूर्ण असेल तो अमरदादा खेडेकर, कारण विरुद्ध संघ क्वालिफाय नक्कीच होतोय. सुपर 8 मध्ये आपली बाजी पणाला लावावी लागेल, लढावा लागणार आहे आणि लढत असताना या स्पर्धेतलं आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी आता एक व्यूहरचना त्या ठिकाणी घेऊन उतरावं लागेल. जाऊयात सेकंड इनिंग कडे. तोपर्यंत नक्कीच आपण पाहतोय पुणे प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित होत असताना अनेक क्रिकेटप्रेमी घर बसल्या त्या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा PPL 2026 रोहितजी लायगुडे आणि मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. रविवारी या स्पर्धेचा नक्कीच सुपर 8चा थरार आणि अंतिम सामन्याचा सेमीफायनल आणि फायनलचा महामुकाबला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवस क्रमांक 3, उद्या दिवस क्रमांक 4 असेल. विनोद चोरगे सरांचा आवाज पुन्हा एकदा मैदानावरती दुमदुमेल आणि तो आवाज दुमदुमत असताना व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून त्यांची आता ख्याती आहे पुणे शहर क्रिकेटमध्ये. शैलेश निवंगुने सर त्यांच्या साथीला अगदी आपण पाहतोय सहसमालोचक, परंतु मला वाटतं ते मुख्य समालोचकाच्या भूमिकेमध्ये असणार आहेत कारण सिनियर आहेत. एक नामांकित खेळाडू आहेत. गोलंदाजी त्यांची विशेषतः प्रभावी राहते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आता पुण्याचा प्रवास मला वाटतं हळूहळू आता थेट पश्चिमेकडे मुंबईकडे पोहोचतोय. मुंबईतून थेट मला वाटतं शारजाच्या दुबईच्या शारजाच्या मैदानावरती त्यांचा आवाज मराठीचा घुमेल ही अपेक्षा आहे. कारण मागची गेली 2-3 वर्ष आम्ही क्रिकेट पासून थोडा अलिप्त असताना त्यांचा आवाज ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. ती युट्यूबच्या माध्यमातून समालोचन त्यांचं निश्चितपणाने आम्ही ऐकलंय. ISPL असेल, ITCL असेल, अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांना या भविष्य काळामध्ये संधी मिळेल. तो आमच्यासाठी नक्कीच अभिमानाचा क्षण असणार आहे. परंतु 40+ चे अद्यापही सर्वात फिट खेळाडू आणि स्टायलिश बॉलर म्हणून त्यांची ओळख आहे. कारण त्यांची एक मॅच मला अजूनही आठवते, मेंटल हॉस्पिटल एरवड्याच्या मैदानावरची. मी समालोचन कक्षात असताना अगदी त्यांनी एका मोठ्या बलाढ्य खेळाडूची विकेट घेतल्यानंतरचं त्यांचं जे सेलिब्रेशन होतं ते आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. ते युट्यूब वरती पाहायला मिळेल तुम्हाला, cricklife.in वरती. आणि कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये मला वाटतं विशेष मागणी असणारे समालोचक आहेत शैलेश निवंगुने सर.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय. दुसऱ्या इनिंगला दरम्यान मात्र प्रारंभ होत असताना 64 धावा बनवल्या गेल्या. तर 65 धावांचं आव्हान आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये त्या ठिकाणी दाखल होत आहेत. एका बाजूनं रोहन पवार, दुसऱ्या बाजूनं स्वतः संघनायक कॅप्टन प्रथमेश ओरसे. तर गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं षटक क्रमांक 1 ला सुरुवात होत असताना ओमकारच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाते. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 पॉवर प्लेची षटकं विशेष महत्वाची ठरतील त्या बॅटिंग टीमसाठी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा तितक्याच महत्वाच्या त्या ठरतील. कारण या ओव्हर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखणं हे महत्वपूर्ण काम करावं लागेल गोलंदाजाला. अगदी आमची स्कोरिंग टीम असेल, अंपायर पॅनल असेल, त्यांचं सुद्धा एक चांगलं काम आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेट .inच्या संपूर्ण टीमकडून अगदी चांगलं काम पाहायला मिळतंय आणि मॅनेजमेंट टीम आपण पाहिली तर जबरदस्त कामगिरी करतात. कारण त्यांच्या साथीनं, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे PPL स्पर्धा आपल्या पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जी नावारूपाला आलेली आहे. आयोजकांनी तितकी मेहनत घेतली आहे, मॅनेजमेंट टीमनं सुद्धा तितकी मेहनत घेतली आहे. समालोचन कक्षातले आमचे जे सर्व सहकारी समालोचक असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मेहनत घेतली. कारण त्यांच्या समालोचनातून क्रिकेटचा हा पैलू आणि क्रिकेटचा हा धावता आलेख आपल्यापर्यंत जो पोहोचतो, खेळाडू असतील त्यांची विशेष कामगिरी आपल्यापर्यंत पोहोचते, त्यांच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत जी पोहोचत असते युट्यूबच्या माध्यमातून. घरबसल्या आपल्याला क्रिकेट जे पाहायला मिळत आहे. तर जव्यात मॅच मध्ये 65 रन्सचं आव्हान आहे. ओमकारला गोलंदाजी मार्कवरती बोलवलं जात आहे. रोहन पवार स्ट्राईक एंडवरती, प्रथमेश मला वाटतं ओरसे स्ट्राईक एंडवरती आहे, रोहन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. फील्ड सेट होतीये, पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे. अगदी कव्हर पॉइंट बरोबर कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, डीप लॉंग ऑन, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि विकेट किपर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हो, पहिला चेंडू डीप लॉंग ऑनला. हो 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 हो, पहिला चेंडू झेल झेल, पहिल्या चेंडूवर ते टिपलाय. कॅप्टन प्रथमेश ओरसे बाद. मोठा धक्का आहे. टीम प्रतीक दादा, गणेश दादा 11 संघासाठी. कॅप्टन मात्र माघारी परततोय. 0 या धावसंख्येवरती खातही न खोलता 0वरती प्रथमेश ओरसे बाद. बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का आहे, खिंडार पडलाय. आता जबाबदारी असेल येणाऱ्या फलंदाजावरती. गोलंदाजानं कामगिरी सुरेख केली आहे. अगदी आपण पाहिलं ज्या प्रकारची फील्ड सेट केली आहे त्याच प्रकारे गोलंदाजी सुद्धा केली गेली, अचूक टप्प्यावरती केली गेली आहे. हे विशेष आहे. हीच कामगिरी करावी लागते गोलंदाजाला. तितक्या अगदी आपण पाहतोय अचूकतेनं चेंडू हाताळावे लागतात. तीच अचूकता या चेंडूवरती पाहायला मिळाली. व्हेरी फर्स्ट बॉल. अगदी डगआउटचा शिकार बनावा लागलाय. गोल्डन डक डगआउट मध्ये जावं लागतंय ते प्रथमेश ओरसेला. ओमकारनं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. सुरुवातीला प्रारंभीला आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. सिद्धार्थ पाटोळे यशांच्या मागे आपण पाहतोय, नेतृत्व करतोय संघाचं. कॅप्टन्सी त्याची आपण पाहिली. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल आज मात्र त्या ठिकाणी केला जातोय. ओ हो हो हो, रिव्हर्सचा प्रयत्न. अगदी अपील होत आहे, अपील होत आहे, अपील होत आहे, हलकसं अपील. परंतु त्या अपिलावरती कोणत्या प्रकारची दाद पंचांकडून आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. अपील प्रभावी ठरू शकत नाहीये. कारण आपण पाहिलं तर अपिलामध्ये आवाज जरी असला तरी आत्मविश्वासाची कमतरता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. तो आत्मविश्वास थोडासा दूर राहिलाय. त्यामुळे पंचांच्या चेहऱ्यावरती अपील प्रभाव पाडू शकलं नाहीये. डॉट बॉल आहे निश्चितपणानं. अगदी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिद्धार्थ ते प्रेशर मला वाटतं क्रिएट करतोय अंपायरवरती, वातावरण नक्कीच निर्माण करतोय. हो हो, बॅकफुट वरती आहेत, केवळ चेंडूला दिशा दिली आहे. मिड ऑफ वरती चेंडू आहे, सिंगल घेतली आहे. हो, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. सेकंड रन अगदी ओव्हरथ्रो मध्ये होईल का? परंतु एका बाजूने आपण पाहतोय सूचना दिली गेली आहे डायरेक्ट हिट साठी. नकार दिला गेलाय फलंदाजाकडून. जेमतेम सिंगल येते आणि 1 धावेबरोबर नक्कीच खातं खोललं जात आहे. सिंगल बरोबर खातं खोललं गेलंय आणि ते खातं खोलत असताना रोहन पवार वरती जबाबदारी येते. 2 अर्धशतक त्यानं खेळली आहे आणि ती 2 अर्धशतक त्याने झळकावली असता आज जबाबदारी आहे मॅच विनिंग पारीची. मॅच विनिंग खेळ करावा लागेल. ओ हो हो, रोहन पवार आल्याबरोबर चेंडूला अगदी आसमानी
तडाखा दाखवत अगदी अस्मानी फटका खेळत चेंडूला स्टँड मध्ये पोहोचवतोय एक बिग बँग पॉवरफुल तितकाच तडाखेबंद फटका षटकार. हल्ला चढवलाय आल्याबरोबर प्रथमेश उर्से एक दमदार ताकद असलेला एक मोठी ताकद असलेला फलंदाज बाद झालाय. त्याची जबाबदारी आता रोहनने मला वाटतं एका बाजूने घेतली आहे. 1-7 सुरुवात चांगली केली आहे रोहनने. ओहो हो चेंडू हवेत खेळाय अगदी क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल. ओहो हो कॅट ड्रॉप अगदी झेल सुटतोय अगदी मला वाटतं झेल सुटला नाहीये की मॅच सोडलीये हे पाहावं लागेल येणाऱ्या काळामध्ये. कारण रोहन पवारचा झेल सोडणं फिल्डिंग टीमला अगदी न परवडणारी गोष्ट आहे. टीम अमरदादा खेडेकर संघासाठी हा क्षण नक्कीच मला वाटतं थोडासा मॅच मधून बाहेर नेईल की मॅच मध्ये परतवेल हे पाहावं लागेल. रोहन पवार संधी मिळाली आहे कॅच ड्रॉप झालाय परंतु तो ड्रॉप झालेला कॅच आता फायद्यात रूपांतर करावं लागेल विजयामध्ये रूपांतर करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल विनिंग मध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावरती जवळत मॅच मध्ये. ओहो या दरम्यान तितकाच ताकदीचा प्रहार बिग हिट नो चान्स चेंडू स्टँड ऑन डिलिव्हर पुन्हा एकदा येतो षटकार. अगदी रोहन पवारची बॅट आता तळपू लागली आहे. मिळालेल्या संधीचा फायदा उठवला जातोय. षटकार खेळाय झेल सुटल्यानंतर पुढील चेंडूवरती अगदी 2 अर्धशतक बॅक टू बॅक. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक 50 धावांची खेळी दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक 50 अधिक धावांची खेळी रोहनने साकारली आहे. दुखापतीनं तो ग्रस्त आहे परंतु ती दुखापत तो विसरतोय कारण आता मॅच महत्वाची आहे. जिंकणं महत्वाचं आहे लढणं महत्वाचं आहे खेळणं महत्वाचं आहे आणि तो दमदार खेळ रोहन कडून आपल्याला पाहायला मिळतोय. लढतोय अगदी आपण पाहिलं हरिवंश रायजी बच्चन साहेबांची ती कविता आग उगते त्याची बॅट अग्निपथ वृक्ष हो भले खडे हो घने हो बडे एक पत्र छाह भी मांग मत तू है अग्निपात तू न थमेगा कभी तू न रुकेगा कभी तू न मुड़ेगा कभी कर शपथ तू है अग्निपात यह महान दृश्य है चल रहा मनुष्य है अश्रु श्वेत रक्त से लतपात तू है अग्निपात. रोहनला आपण पाहिलं इंजुरी झाली होती मगाशी क्रॅम्प आले होते परंतु तो इंजुरी विसरतोय संघासाठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. झेल सुटल्यानंतर षटकार आलाय दरम्यान पुन्हा एकदा रोहन सज्ज होत आहे तर गोलंदाज सुद्धा तयार. ओहो बिग हिट केलाय चेंडू स्टँड मध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार. अगदी आपण पाहायला षटकारांची आतिषबाजी आकाशाला अगदी गगनाला भिडणारे फटके नेत्रदीपक फटके क्रिकेट प्रेमींची मन जिंकणारी फलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकारांबरोबर 21 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. पॉवर प्लेच्या ओव्हर नंबर 2 मध्ये मोठ्या फटक्यांना सुरुवात झाली आहे. आक्रमकता धारण केली आहे. ती आक्रमकता आपण पाहतोय. हर्षराज खेडकर गोलंदाजी मार्क वरती आता प्रश्नचिन्ह निश्चितपणानं आज जो उभा ठाकला असेल. ओहो लोअर फुलटा चेंडू उतरतो रन आउट डायरेक्ट हिट आणि याच बरोबर अतिघाई संकटात नाही चुका ध्यान गई जान फलंदाज धावबाद रन आउट. मला वाटतं रोहननं धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु एका बाजूने आपण निश्चितपणाने विचार केला तर ते मला वाटतं बलिदान ठरेल. नेक्स्ट बॅट्समन साठी रोहन पवारच्या मला वाटतं सूचनेचं पालन केलं असावं की धाव घेतली की घेण्याचा प्रयत्न असफल ठरलाय परंतु मला वाटतं तंजीम मोठा फलंदाज आहे तगडा फलंदाज आहे क्षमता मोठी आहे ठासून भरलेली आहे फलंदाजीची मोठमोठे फटके खेळण्याची ताकद आहे आणि ते खेळाडूला नक्कीच फलंदाजाला संधी देण्याची मला वाटतं ती तयारी होती. विकेट आपली गमावली आहे. तंजीम मैदानामध्ये येतोय. रोहन आणि तंजीम मगाशी आपण पाहिलं सलामीला आलेली जोडी अगदी एकतर्फी संघाला विजय त्यांना मिळवून दिला. वन साइडेड मॅच अगदी आपण त्या ठिकाणी पाहिली. तीच आता कामगिरी रोहनने एका बाजूने जबाबदारी घेतल्यानंतर अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स संघाला मैदानामध्ये परतावा लागेल. हो अगदी शॉर्ट ऑन पूल टप्पा पडल्याबरोबर चेंडूला ऑन साइडला खेळलाय. अगदी स्टँड मध्ये आपण पाहिलं प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू पोहोचतोय षटकार येतोय षटकार आपल्याला पाहायला मिळतंय. रोहनची आता ती इनिंग अगदी वेगानं पुढे जाते. झेल सुटलाय तो झेल घेतला असता तर मॅच अगदी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली असती. तो झेल मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला असता
परंतु रोहननं त्या संधीचा अचूक फायदा घेतलाय. ओ हो, हा चेंडू थोडासा दूरवरती राहतोय. ओ हो 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 हो, नकार नकार नकार. मला वाटतं केवळ षटकार चौकारानं रोहनला सामना संपवायचा आहे की काय. अगदी सिंगलचा नकार दिलाय. ओ हो 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 हो, गॅप नक्कीच शोधण्याचा प्रयत्न आहे. डीप आपण पाहिलं स्क्वेअर लेग वरती फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अलोंग द कार्पेट चेंडूला खेळले गेलाय, जमिनीशी समांतर. नक्कीच फटका खेळल्यानंतर सिंगल घेतली गेली. तंजीम, ओहो, हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर डीप मिड विकेट वरती दूरवरती असेल. हो, चांगली फिल्डिंग. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू फील्ड केलाय. जेम ते मला वाटतं सिंगल 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 आणि सिंगल. अगदी एक धाव जी मात्र घेतली जाते, तर एका बाजूनं ओव्हरची सुद्धा समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण झालाय. शेवटचे 18 चेंडू 36 धावा, अर्थात सरासरी प्रति ओव्हर 12 धावांची गरज आहे. बरोबर ना सर? थोडं गणित चांगलं आहे. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 12 रन्स. अगदी 12 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 18 गेंदे 36 रनों की जरूरत जीत के लिए. एक रोमांच भरा मुकाबला, एक बड़ा मुकाबला दोनों ही टीमों के बीच. अमरदादा खेड़ेकर स्पोर्ट फाउंडेशन, प्रतीक दादा, गणेश दादा 11, इन दोनों टीमों के बीच यहाँ पर दिखाई देते हुए रोहन पवार की बल्लेबाजी की हम चर्चा करें तो एक बेहतरीन बल्लेबाजी अब तक जो उनकी रही है इस इनिंग के बीच. मौका जरूर मिला कैच ड्रॉप होने के बाद, लेकिन तंजीम के कंधों पर होगी एक बड़ी जिम्मेदारी. चलते मैदान के अंदर ओव्हर नंबर 3 को लेकर, ओव्हर नंबर 3 लगे उन मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना कुमार माने एक जुना जाणता खेळाडू आहे, अनुभव आहे. अगदी दोन्ही वळण देण्याची त्याची कला आपण पाहतोय. परंतु कुमारचं सुद्धा स्वागत केलंय षटकारानं. पहिल्या चेंडूवरती मिड विकेटला चेंडू स्टँड मध्ये पोहोचतोय, षटकार येतोय आणि समीकरण मात्र बदलतंय सामन्याचं. 36 अगदी 18 चेंडू 36 वरून सामना बदलतोय 17 चेंडू आणि 30 धावांवरती. महत्वाची मॅच आहे. टीम अमरदादा खेडेकर संघासाठी ताकद पणाला लावावी लागणार आहे. ओहो हो, हेलिकॉप्टरचा फटका खेळण्याची तयारी. डीप लॉंग ऑन वरती फिल्डर आहे, अगदी आरामात चेंडू फील्ड केला जातोय. हा पिच क्रिकेट फॉर्मॅट आपण पाहिला तर झटपट क्रिकेट आहे, अगदी लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे. आणि त्या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय शेवटपर्यंत कोणतंही आपण शाश्वती जी मात्र देऊ शकत नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे आणि तो खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच जरी अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आहे, रोमांचकारी अवस्थेमध्ये आहे, परंतु रिझल्ट काय असेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही, कारण 2 तुल्यबळ प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात जे लढतायत. ओहो हो हो, अगदी पडत झडत 360 एबीडी स्टाईल फटका खेळलाय रोहन पवारनं. चेंडू पोहोचतोय थेट सीमारेषेच्या बाहेर, येतोय अगदी सनसनाटी प्रहार षटकार. रोहन पवारची बॅट मात्र धावांचा ओघ त्या ठिकाणी करताना पाहायला मिळते. धावा धावा आणि धावा, केवळ सिंगल डबल नव्हे तर मोठ्या प्रमाणावरती षटकार चौकारांची आतिषबाजी त्याची पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका असेल जमिनीची समांतर, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग. एक रन जरूर घेण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्राईक बॅट्समनचा, परंतु तो नकार त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा धावफलकावरती आहे. ओहो हो, मोठा फटका खेळण्याची तयारी. झेल. ओहो, पुन्हा एकदा कॅच, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. गलतिया गलतिया और गलतिया, चुका चुका आणि चुका. अगदी आपण पाहतोय 1 नव्हे 2 चुका केल्या गेल्यात. 2 चुका. मला वाटतं या चुका टीम अमरदादा खेडेकर संघाला मागण्या ठरतील भविष्य काळामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये आता सुधारणा करावी लागेल. ओ हो हो हो. या दरम्यान मात्र आपण पाहतोय रोहन पवारला 1 नव्हे 2 वेळा संधी मिळते. पुन्हा एकदा मला वाटतं ओव्हरची समाप्ती होते. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. आणि जवळपास मला वाटतं रोहनला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 18 धावांची गरज आहे आणि सलग 3रं शतक झळकावण्याची संधी त्याच्याकडे आहे.
ती तयारी तो दर्शवतोय. ह्या मैदानावरती एक विक्रम प्रस्थापित करण्याचा सुद्धा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु अमरदादा खेडेकर संघाला मॅच मध्ये येण्यासाठी आता लढावं लागणार आहे. आपण पाहिलं स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, जीतना बडा संघर्ष उतनी बडी जीत. परंतु ती जीत हासिल करण्यासाठी तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, तो विजय मिळवण्यासाठी लढावा लागेल. कारण हिंदी मध्ये एक वाक्य है, लहरों से डरकर कभी नौका नहीं पार होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न कभी करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आणि 18 धावा बनवायच्या आहेत. संघर्ष करावा लागेल. एक वेगळी रणनीती आहे. आपल्या आता गोलंदाजीतली सर्व अस्त्र बाहेर काढावी लागतील. शेवटचे 12 चेंडू 18, अर्थात प्रति ओव्हर 9 धावांची गरज आहे. परंतु काय होणार हे येणारे 12 चेंडू या सामन्याचा निकाल ठरवतील, भविष्य ठरवतील. परंतु एका बाजूला रोहन पवार तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज श्रीमाने. ओहो हो, पहिला चेंडू खराब, पहिला चेंडू खराब. व्हाईट बॉल. वातावरणामध्ये बदल. परंतु आपण पाहतोय एक आत्मविश्वासपूर्ण खेळ टीम अमरदादा खेडेकर संघाला करावे लागेल. ओहो हो, बॅट चिकट यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. अपील केलं गेलं, परंतु पंच चर्चा करतात, बातचीत करतात. जवळपास मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे जवळपास आपण पाहतोय पंच चर्चा करतायत, निर्णयाची प्रतीक्षा असेल. तोपर्यंत आपण पाहिलं तर मॅच मध्ये मात्र तंगत निर्माण होते. अपील जरूर झालं एका बाजूने रोहन पवारसाठी. कुमार मानेनं तितका चांगला झेल यष्ट्यांच्या मागे त्या ठिकाणी टिपला. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली, टप्पा अचूक होता. परंतु निर्णय कशा प्रकारचा असेल हे मात्र पाहावं लागेल. वातावरण शांत झालंय मैदानावरती. 48 धावा धावफलकावरती असताना अद्यापही 17 रन्सची जी आवश्यकता आहे. पुणे प्रीमियर लीग सीझन 2 क्रिकेटचा रणसंग्राम, अख्खा पुणे जिल्हा खेलेगा ही स्लोगन या स्पर्धेची ही टॅगलाईन आहे. आणि एक वेगळं नक्कीच निश्चितपणानं करण्याचा प्रयत्न, ह्या स्पर्धेमध्ये वेगळं पण निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. ऑक्शन पद्धतीने नक्कीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 16 संघ मालक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. 16 संघ आहेत आणि त्यातील नक्कीच आपण पाहतोय दररोज 4 संघांचा खेळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय असेल प्रलंबित आहे अजून, आणि तो तिसऱ्या पंचांचा निर्णय प्रलंबित असताना मॅच सुद्धा थांबली आहे. कारण महत्वपूर्ण टप्प्यावरती मॅच येऊन पोहोचली आहे. 12 चेंडू 17 रन्सची आवश्यकता आहे. प्रेक्षक गॅलरी आपण पाहिली, डगआउट मध्ये अनेक क्रिकेट प्रेमी क्रिकेटचा आनंद घेत आहेत रात्री 2च्या दरम्यान. कारण हा पिच क्रिकेट आपण पाहिलं तर ते रात्रभर चालणारं क्रिकेट आहे आणि तोच प्रत्यय याही मैदानावरती त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मला वाटतं पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज रोहन पवार त्या ठिकाणी मात्र बाद होतोय. अगदी मैदानामध्ये आपण पाहतोय पंचांचा निर्णय जो अंतिम असणार आहे. खेळाडूंनी नक्कीच सूचना करणं महत्वाचं आहे, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम मानत आपल्या खिलाडू वृत्तीनं त्यांना मैदान त्या ठिकाणी सोडणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पंचांशी कोणत्या प्रकारे आपण मैदानाच्या आतमध्ये
चर्चा न करणं हे आपल्या खेळाडू वृत्तीचं दर्शन असेल. पंचांचा दिलेला निर्णय जो मान्य करावा लागेल, कारण पंच हे क्रिकेटमधील अगदी मैदानावरील महत्वाची भूमिका बजावणारे जी व्यक्ती आहे. अनेक अधिकार पंचांकडे आहेत. पंचांना निर्णय देण्याचा आणि निर्णय मागे घेण्याचा सुद्धा अधिकार जो दिला गेलाय आयसीसी रूल नुसार. आणि आपण पाहतो रोहन पवारची इनिंग आता थांबते आणि नव्यानं मात्र SM या ठिकाणी दाखल होत आहे फलंदाजीसाठी. यष्टीरक्षकाकडवी मात्र त्या ठिकाणी फलंदाज रोहन पवार बाद झालाय. शेवटचे 11 चेंडू आणि 17 रन्सची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 17 धावा. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. मॅच एका रंगतदार अवस्थेमध्ये येऊन पोहोचली आहे आणि आता करो या मरोची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय होणार, क्या होगा हे पाहावं लागेल. जाऊयात मैदानामध्ये. ओहो, शॉर्ट पिच चेंडू, अगदी हलकसं अपील मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि ते अपील पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. जितके डॉट बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील तितकी उत्कंठा शिगेला पोहोचेल. ती कामगिरी गोलंदाजाला करावी लागेल, तो अनुभव पणाला लावावा लागेल, ताकद आजमावी लागेल. परंतु फलंदाजाने एकाच दुसरा मोठा फटका खेळला तर मला वाटतं सामना दूरवरती जाईल. हो, सामना अगदी आपण पाहतोय दूरवरती नेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळतोय. रनआउटची संधी. ओ हो 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 हो, वॉट सुपर थ्रो. मला वाटतं नकार दिल्या गेलेल्या धावेनंतर अगदी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न असफल ठरतोय. रनआउट. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होतोय, मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. काय होणार, अगदी दोन्ही संघांकडे पाहिलं तर समसमान संधी आहे. विशाल सरकारचा अचूक थ्रो यष्टीरक्षकाकडे आपण देताना पाहिलं आणि तो अचूक थ्रो त्यावरती यश आलंय सांघिकरित्या रनआउटच्या रूपामध्ये. SM अगदी आल्याबरोबर बाद होतोय. आल्या पावली त्याला माघारी परतावं लागलं. निलेश वाघमारे अगदी महत्वाची भूमिका आता बजावावी लागेल मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असताना. स्ट्रायकिंग एंड वरती तो खेळतोय, परंतु गोलंदाजानं कमबॅक केलंय. ओ हो 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 हो, हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटची कड घेत ऑफ साईडला ट्रॅव्हल होतोय. ऑफ साईडच्या दिशेनं चेंडू आहे. 30 यार्ड मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, तोपर्यंत सिंगल येते. आता प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. त्या धावा कशा येऊ द्यात, बाईजनं येऊ द्यात, लेग बाईजनं येऊ द्यात, बॅटकटनं येऊ द्यात, अर्थात मोठ्या फटक्यानं येऊ द्यात. धावा येणं गरजेचं आहे, कारण ती सिच्युएशन आहे, ती परिस्थिती मॅच मध्ये जी निर्माण झाली आहे. 50 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. ओ हो हो हो, शरीराचा वेध. नो बॉल. हा चेंडू थोडासा नुकसानदायक ठरेल बॉलिंग टीमसाठी, कारण एक अतिरिक्त धावे बरोबर मला वाटतं फ्रीट सुद्धा असणार आहे. 1 ऑक्टोबर 2007 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम. ओ, चेंडू हवेत, फ्रीट आहे. ओ हो 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 हो, फ्रीट वरती चेंडू हवेत आणि झेल टिपल्यानंतर फलंदाज सुरक्षित आहे. सिंगल येते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी मात्र 13 रन्सची आवश्यकता आहे. 7 चेंडू 13. काय होणार, 7-13. 7 फलंदाज देणार की गोलंदाज. ओ हो हो, पुन्हा एकदा चेंडू डॉट. निलेशला जागेवरती रोखलाय. डॉट बॉल आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 6. विजयासाठी 13 रन्सची आवश्यकता. काय होणार मैदानामध्ये पाहावं लागेल. मॅच रंगली आहे. ती अगदी आपण पाहतोय गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पुन्हा एकदा कमबॅक केलंय आणि संघाला परतवलंय मॅच मध्ये. टीम अमरदादा खेडेकर संघासाठी, परंतु प्रतीकदादा गणेशदादा संघाचे अगदी आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता जबाबदारी निलेश आणि आपण पाहतोय निलेशवरती विशेष जबाबदारी असेल, त्याचबरोबर त्याच्या साथीनं खेळणारा तंजीम वरती सुद्धा जबाबदारी असेल. गोलंदाजी मार्क वरती डिम्मो कुरेशी अगदी आपण पाहतोय लुहियानगर काशीवाडी त्या परिसरातला खेळाडू आहे. बालपण मला वाटतं क्रिकेटमध्ये त्यानं घालवलंय. अनेक सामने त्यानं पाहिलेत आणि तो आता स्वतः मैदानावरती उतरलाय. प्रतिनिधित्व करतोय टीम अमरदादा खेडेकर संघाचं. 6 चेंडू 13. काय होणार, तंजीम आज संघाला विजय मिळवून देणार का, की गोलंदाज विजय मिळवून देणार, काय होणार हे पाहावं लागणार आहे. मॅच रंगली आहे, यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ.
आपण मगाशी पाहिलं, मगाशी चर्चा केली, कारण क्रिकेटचं भाकीत क्रिकेटचं भविष्य शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही आणि तीच परिस्थिती घडते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 13 रन्सची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अगदी आपण पाहतोय मॅच मध्ये दोन्ही संघ आपली ताकद आजमावतायत, कारण जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई वहां मान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. कोण आता नक्कीच तो घाव टाकेल आणि संघाला सामना विजय मिळवून देईल. ओहो, पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू डॉट. शेवटचे 5 चेंडू आणि 13 रन्सची आवश्यकता. वाह, व्हॉट अ सुपर बॉलिंग डिमो किरोशी. तंजीम तंजीम तंजीम. अपेक्षा असेल संघाला, डगआउट शांत आहे. ओ हो 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 हो, खराब चेंडू. हे चेंडू रखावे लागतील, या चेंडूने थांबावं लागेल. अगदी एक चेंडू सुरेख टाकलाय, दुसऱ्या चेंडूवरती खराब चेंडू. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही टीमच्या डगआउट मध्ये भयान शांतता आहे, भयान शांतता आहे. अगदी डॉट बॉल नंतर उत्साह पाहायला मिळाला अमरदादा संघाचा. एका बाजूने आपण पाहिलं प्रतीक दादा, गणेश दादा, पहिला चेंडू डॉट, शांतता, परंतु वाईट नंतर उत्साह कायम पाहायला मिळतोय. फुलटॉस, फुलटॉस, झेल टिपलाय. ओ हो हो हो, मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून निर्णय येतोय. काय निर्णय आलाय? फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता, परंतु अगदी मला वाटतं गोलंदाजाकडून चेंडू हातातून निसटल्यानंतर पंच पुन्हा एकदा चर्चा करतात त्या चेंडूला घेऊन. परंतु एका बाजूने आपण पाहिलं सिद्धार्थ पाटोळेनं बाउंड्री लाईनवरती अचूकता दाखवत अगदी चांगला प्रयत्न त्याने त्या ठिकाणी केला. झेल टिपलाय, परंतु अद्यापही निर्णयाची प्रतीक्षा असेल, कारण मॅच महत्वपूर्ण आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये, प्रत्येक निर्णय अचूक देणं हे पंचांचं काम आहे, कर्तव्य आहे, आणि ते आपल्या कर्तव्यावरती नक्कीच कायम आहेत. टेनिस क्रिकेट डॉटिंगची टीम अगदी टेक्नॉलॉजीचा वापर करत सामन्यामध्ये अचूक निर्णय देत आहेत. त्यांची अचूकता ही आपल्याला पाहायला मिळते, कारण क्रिकेट आपण पाहिलं तर बदललेलं आहे. मोठं ग्लॅमर क्रिकेटला आल्यानंतर तितकं तंत्रज्ञान सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओ हो हो, विकेटचं पतन, तंजीम बाद होईल आणि टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मॅच मध्ये आपण पाहिलं तर उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मॅच मध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 12 रन्सची आवश्यकता आहे. अगदी मला वाटतं पंच आपल्याकडे सूचना येईल. सर, इनिंगचा टाइम संपलेला आहे. रिव्ह्यू ऍड करून तो टाइम होता आणि तो रिव्ह्यू काउंट करून त्या ठिकाणी रिव्ह्यू टाइम काउंट केलाय आणि टाइम संपलेला इनिंगचा. आता एका क्षेत्ररक्षकाला 30 मध्ये बोलवावं लागेल. हा नियम आहे स्पर्धेचा आणि तो नियम फॉलो करावा लागेल टीमला. पंचांची सूचना येते, फिल्डर आतमध्ये येतोय. मॅच बदलली आहे, मॅच रंगली आहे. शेवटचे 4 चेंडू 12 रन्सची आवश्यकता. न्यू बॅटर अमित वाघमारे, अमित वाघमारे. ओ हो हो हो, या दरम्यान गडबड गडबड आणि गडबड, गडबड गडबड आणि गडबड, आणि ती गडबड पुन्हा एकदा मला वाटतं थोडीशी दूरवरती नेईल टीम प्रतीक दादा, गणेश दादा 11 संघाला. रनआउट. रोहन पवारच्या बाद होण्यानंतर मला वाटतं संघ अडचणीत सापडलाय. शेवटचे 3 चेंडू 12 रन्सची आवश्यकता. तंजीम वरती अपेक्षा होत्या, तंजीम कडून अपेक्षा होत्या. तंजीम सुद्धा बाद झालाय. प्रथमेश्वर से बाद, आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता संघ थोडासा अडचणीत सापडल्यानंतर शेवटचे 3 चेंडू 12, अर्थात 1 नव्हे 2 नव्हे 3 चौकार, अन्यथा 2 षटकार खेळावे लागणार आहेत.
टीम फलंदाजी करणाऱ्या संघाला ती कमाल नक्कीच फलंदाजाकडून होईल का? काय होणार, काय होणार, क्या होगा? येणारे 3 चेंडू निकाल कळवतील मॅचचा. जाऊयात मॅच मध्ये. डिम्मो कुरेशीनं नक्कीच कमाल केली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. कमी वयामध्ये नक्कीच आपण पाहतोय क्रिकेट खेळतोय. आज महत्वपूर्ण मॅच मध्ये तो गोलंदाजी सुद्धा करतोय. ओहो, या दरम्यान चेंडू डॉट, चेंडू डॉट. अगदी पंचांकडे मला वाटतं फलंदाजी करणारा संघ प्रश्नचिन्ह उभे ठाकतोय, प्रश्न करतोय. अगदी मैदानामध्ये आपण पाहिलं तर मला वाटतं पंचांकडून कोणताही निर्णय येत नाहीये. अर्थात चेंडू डॉट असावा. शेवटच्या क्षणामध्ये आलेली मॅच सातत्यानं आपण पाहतोय. क्षणार्चनाला ती थांबते कारण इम्पॉर्टंट स्टेजवरती, अगदी महत्वपूर्ण टप्प्यावरती मॅच मात्र येऊन पोहोचते. सूचना येत आहेत डगआउट मधून, परंतु मॅच मध्ये आपण पाहतोय उत्कंठा मात्र फार मोठी जी निर्माण झाली आहे, शिगेला पोहोचली आहे. कारण दोन्ही टीम कडून आपण पाहिलं, दोन्ही टीम साठी मॅच महत्वाची आहे. शेवटचे आपण पाहतोय निर्णय प्रलंबित असल्यामुळे 3 चेंडू आहेत. या चेंडूवरती निर्णय अद्याप येऊ शकलेला नाहीये, त्यामुळे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 रन्सची आवश्यकता. मॅच थांबली आहे, परंतु ती मॅच थांबत असताना एका बाजूने क्रिकेट प्रेमींचे अगदी आपण पाहतोय हृदय धडधडत आहे. हृदय धडधडत असताना हृदयाचे ठोके वाढतात. काय होणार सर? माझ्याकडे पाहून हसतायत. काय होणार सर? दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धींमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा धगधगता थरार आपण अनुभवतोय. टेन्शन आलाय. सिद्धार्थ पाटोळे संघ सहकार्यानं नक्कीच मला वाटतं टेन्शन आलाय, परंतु ते टेन्शन दूर केलंय पहिल्या काही चेंडूंमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तितकाच दबाव, तितकंच टेन्शन असेल बॅटिंग टीम वरती सुद्धा. मॅच महत्वाची आहे, करो या मरो अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीम साठी. परंतु सुपर 8 मध्ये आपली जागा बॅटिंग टीमनं निश्चित केली आहे, परंतु अमरदादा खेडेकर संघासाठी मॅच इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे. डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. पेंडिंग डिसिजन, प्रलंबित निर्णय. त्या निर्णयाची प्रतीक्षा, कारण मॅच मात्र आपण पाहिली जी रंगवली गेली. गोलंदाजीचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. डिम्मो कुरेशी थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. अगदी अचूक पूर्ण पाहणी करत मात्र निर्णय आपल्यापर्यंत येईल. आणि इकडे मात्र येतोय निर्णय आपल्यापर्यंत. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. डिम्मो कुरेशीना उत्कंठा नक्की शिगेला पोहोचवली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 12 रन्स. फेअर डिलिव्हरी. डिम्मो कुरेशी नावाचं वादळ आता गोलंदाजीच्या भोवती, अमरदादा खेडेकर संघाच्या भोवती घोंगावू लागलाय. आवाज येतोय मैदानामध्ये. डिम्मो मैदानाच्या बाहेर आवाज येतोय. डिम्मो कुरेशी आज संघाला विजयाच्या पर्यंत पोहोचवतोय. अद्यापर्यंत तरी शेवटचे 2 चेंडू 12. सामना अद्याप संपलेला नाहीये. शेवटचे 2 चेंडू 12, 2 षटकार खेळले गेले तर बॅटिंग टीम विजयी होईल. पाहूयात शेवटचे 2 चेंडू 12, 2 षटकार, 2 सिक्सर, 2 मोठे उत्तुंग तगडे प्रहार करावे लागतील. हो 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 हो.
दबाव 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 प्रेशर नक्कीच पाहायला मिळत आहे. ओहो हेलिकॉप्टर फटका आणि सिंगल घेतली गेली. हो दुहेरीचा प्रयत्न आहे, दुहेरीचा प्रयत्न आहे. आता नक्कीच प्रतीक दादा गणेश दादा संघाला एका चुकीचा चेंडू तारू शकेल, परंतु मॅच मध्ये अद्यापर्यंत पकड निर्माण केली आहे ती अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स संघाने. सलमानचा चेहरा आता फुललाय. काही क्षण नक्कीच प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं. आता तो हसू लागलाय, तो आता टाळ्या वाजवू लागलाय. काही क्षण त्यानं हाताची घडी घातली होती, हात घट्ट बांधले होते, परंतु मला वाटतं त्यांच्या सहकार्यात सुद्धा टेन्शन फ्री आता ते होत आहेत. डिम्मोनं सामन्याचा पूर्णतः आपण पाहतो चेहरा मोहरा बदललाय, सामन्याचं रूप बदललंय आपल्या गोलंदाजीने. एक चेंडू आणि 10 रन्सची आवश्यकता. हो याच दरम्यान डिम्मो कुरेशी ठरतोय या सामन्याचा शिल्पकार गोलंदाजीमध्ये. कमालीची गोलंदाजी. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना सामना दूरवरती ठेवलाय आणि आपल्या संघाला मात्र 4 धावांनिशीर विजय मिळवून दिलाय. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय. आणि आजच्या 4 संघांपैकी आपण पाहिलं तर टीम प्रतीक दादा गणेश दादा 11 आणि अमरदादा खेडेकर दोन्ही संघ या ठिकाणी सुपर 8 मध्ये आपली जागा बनवतायत, आपलं स्थान निश्चित करतायत. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी ठरतोय तो विशाल सरकार. 11 चेंडूंमध्ये 35 धावांचा खेळ त्याने केलाय. 5 षटकार 1 चौकार त्याने त्या ठिकाणी खेळलाय आणि ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सामन्याचा मानकरी. व्हेरी गुड प्ले.